मित्रांनो, कंबाईन गट ब किंवा क पूर्व किंवा मुख्य परीक्षांमध्ये बुद्धिमत्ताचे जे प्रश्न येतात ते प्रश्न खूप लेंदी असतात आणि मोठे प्रश्न आहेत म्हणून आपण काय करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मित्रांनो, हे दुर्लक्ष करून नाही चालणार. यातले बरेच प्रश्न आहेत ना, त्याचे मार्क्स आपल्याला मिळवता येतात. बघा, आयोगाचाच आलेला प्रश्न आहे. कंबाईन गट ब क पूर्व परीक्षा 2023चा प्रश्न आहे. सिटिंग अरेंजमेंट, बैठक व्यवस्थेवरचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? ए बी सी डी ई एफ हे लोक भिंतीवरती बसलेत. 7 लोक भिंतीवर बसले. आता त्यांची सगळी पोझिशन सांगितले. प्रश्नामधली सगळी वाक्य वाचत बसायची गरज नाही. तर आपण फोकस कुठे करायचंय? प्रश्न विचारलाय काय विचारलाय प्रश्न? जीच्या उजवीकडे कोण बसला आहे, असा प्रश्न विचारलाय. आता जी बद्दल काय माहिती दिली वाचा. दिलेल्या माहितीमध्ये एकच वाक्य जी बद्दलचं. काय वाक्य आहे? जी हा ई आणि एफ यांच्या मध्यात बसला आहे. याचा अर्थ जीची पोझिशन अशी आहे ज्याच्या दोन्ही बाजूला ई आणि एफ आहे. म्हणजे जीच्या उजवीकडे एकतर ई असेल किंवा एकतर एफ असेल. हे दोन व्यक्ती सोडून कोणच असणार नाही. आता आयोगाने दिलेले एकदा पर्याय बघा. पर्यायांमध्ये ई नाहीच आहे. याचा अर्थ काय? जीच्या उजवीकडे कोण बसलाय? तर जीच्या उजवीकडे एफ बसलाय. उत्तर अतिशय सोपं आहे. अशा पद्धतीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष नाही करायचं. तर हे मार्क पॉकेटमध्ये टाकता यायला पाहिजेत.